आले 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 पाण्यावाले आले कोण आले पाण्यावाले आले ट्रान्सफॅक्टर सुनील भाऊ का। आज सार्वत्रिक वरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक इथे लागलेली आहे। त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून इथे उमेदवारी अर्ज इथे दाखल केलेला आहे। माझ्या समवेत जे कार्यकर्ते आहेत, भाजपाचे शहर अध्यक्ष सुनीलजी माळे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश बुनिंगकर, शामराव धनगर यांचे मिसेस यासह प्रणिताताई पाटील यासह एक 11 सदस्यांनी इथे नगर सेवकपदासाठी इथे अर्ज दाखल केलेले आहे। आणि मला विश्वास आहे की या वरणगाव शहरात जे 17, 18 दिवसानंतर पाणी येत होतं ते पाणी पुरवठा योजना मी नगराध्यक्ष असताना 13 सप्टेंबर 2019 इथे मंजूर करून आणली आणि त्या योजनेला सुरुवात आपण झाले। त्यानंतर इथे नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या योजनेवर स्थगिती आली। त्यानंतर स्थगिती उठवण्यासाठी जे संघर्ष झाला तो वरणगावकरांनी जळगाव जिल्ह्याने अनुभवला आहे आणि तो संघर्षाला 5 वर्ष करत आज ते 17-18 दिवसानंतर येणारं पाणी जे आहे ते आज वरणगाव शहरात येऊन पोहोचलं आहे। 2 ते 3 दिवसावर पाणी इथे आलेलं आहे आणि आम्ही वरणगावकर हे खुश आहे आता की आज या आम्ही जे दिलेला शब्द जो आहे तो पूर्ण इथे केलेला आहे। परंतु आम्ही याच्यावर थांबणार नाही आहे। आम्ही 24 तास पाणी या वरणगावकरांना दिल्याशिवाय आम्ही त्या माध्यमातून शांत बसणार नाही आहे। शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे। आम्ही विकासाचं ध्येय घेतलेलं आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आम्हाला जातपात आणि पैसा आमच्याकडे गौण आहे। आम्ही त्याच्याकडे जातीपातीकडे लक्ष देत नाही आणि आमच्याकडे सर्व गरीब कार्यकर्ते आहे। त्याकरता वरणगावकरांनी ठरवलं आहे ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। त्याकरता जनता स्वतःहून येते आहे आणि तुम्ही बघा ही मदत हे जे आहे मदत आणि मतदान अशा स्वरूपाचं वरणगावकर इथे येऊन त्यांचे जे मेहनतीचे पैसे घामाचे पैसे याच्यात टाकताय आणि या घामाच्या पैशातनं आम्ही निवडणूक त्या माध्यमातून याच्यात लढवतोय। एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या वरणगावकरांनी आम्हाला इथे दिला आहे। वरणगावकरांना विश्वास आहे की या वरणगाव शहराचा विकास कोणी केला आणि पुढचा विकास सुद्धा कोण करणार आहे। त्याकरता वरणगावकर जे आहे ते आमच्या सोबत त्या माध्यमातून आहे। येणाऱ्या 2 तारखेला या विकासासाठी या विकासाला मतदान करण्यासाठी आमची जे निशाणी जे असणार आहे ते अपक्ष त्या माध्यमातून असणार आहे। त्याकरता या अपक्षांना त्या माध्यमातून एक जोरदार प्रतिसाद त्या माध्यमातून देतील आणि वरणगावकरांच्या मनात असलेला हा प्रचंड अन्यायाविरुद्धचा हा रोष जो आहे तो रोष हा मतपेट्यांमध्ये त्या माध्यमातून 2 तारखेला जाणार आहे। आणि मी तुम्हाला जामनेरलाही सांगितलं होतं 26-0 अशा प्रकारचं वातावरण तिथं होतं आणि या वरणगाव शहरात सुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्ष वरणगावकर हे मला बनवल्याशिवाय राहणार नाही। 3 तारखेला प्रचंड मताधिक्याने शेवटी जनतेला विकास हवा आहे आणि तो विकास करण्याचं भाग्य आम्हाला त्या माध्यमातून याच्यात लाभलेलं आहे। त्याकरता आज 3-4 दिवसावर जे पाणी आम्ही आणला संघर्ष केला त्या संघर्षाला तेथे एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद वरणगाव इथे देत आहे आणि आता तोच संघर्ष आमचा पुढे चालू राहणार आहे गावाच्या विकासासाठी कुठे पण काही पण। आणि हा पाणी जे आहे ते 24 तास आम्ही आणण्याचा जो शब्द दिला तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आज मी नगराध्यक्ष असताना या वरणगाव शहरामध्ये आपण नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली, त्यानंतर बुद्धविहार मंजूर केले, व्यायामशाळा मंजूर केली, ग्रंथालय मंजूर केले, अनेक सामाजिक सभागृह स्वामी समर्थ असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंचं सभागृह असेल, या वरणगाव शहरात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती त्या माध्यमातून केली। वरणगाव शहरामध्ये रस्ते आणि गटारी त्या माध्यमातून याच्यामध्ये मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या। वरणगावकरांना विश्वास आहे की सुनील काळे आणि त्यांच्यासोबतची टीम जी आहे ती या वरणगाव शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। मी तर एकच म्हणणार आहे, राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, राहों में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, अरे मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूँ मैं, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूँ मैं, मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है त्याकरता 2 तारखेला लोकांच्या मनातला विश्वास आम्ही जिंकलाय। आमच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध जनता ही पेटून उठली आहे आणि वरणगावकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे। आम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही, आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते लोक इथे येऊन ही गंगाजळी त्या माध्यमातून याच्यामध्ये देत आहे आणि या मेहनतीतनं लोकांच्या मेहनतीतनं लोक सहभागातनं
ही निवडणूक त्या माध्यमातून हिच्यात होऊ घातलेली आहे। त्याकरता वरणगावची निवडणूक हे जळगाव नव्हे तर या महाराष्ट्रासाठी आदर्श असणार आहे। अशा ध्येयवेळा कार्यकर्त्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। विकास हा विकास आहे, विकासासाठी आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न जरूर हिच्यामध्ये होतील एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे। कारण शेवटी प्रयत्न केल्याशिवाय यश येत नाही। त्याकरता एका शायरानं म्हटलं आहे, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो तुम, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो तुम, क्या रह गया देखो और सुधार करो तुम, जब तक ना हो सफल नींद चैन से त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। त्या करता प्रयत्न हे जे प्रयत्न हे आमचे मोठ्या पद्धतीने आणि त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। एक क्रांती घडणार।